आज 15 जून सोमवार. आजपासून नवीन आठवडा सुरू होते. आज शेअर मार्केट कसं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आठवड्याची हालचाल ही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू होता 107 दिवसांपासून, तो अखेर थांबलेला आहे. याच्यामध्ये स्टेट ऑफ हॉर्मोन्स सर्वांसाठी खुला करण्यात आलेला आहे. अमेरिका देखील आपले सैन्य माघार घेणार आहे. इराणवरती जे काही सँक्शन होते ते देखील हटवण्यात येणार आहे. 19 जूनला या करारावरती सही होईल दोन्ही देशांकडून, आणि त्याच्यानंतर हा करार कशा पद्धतीने झाला हा सर्व जगासमोर येईल. यामुळे कच्च्या तेलाची किंमत 3 महिन्याच्या लोवरती गेलेली आपल्याला दिसून येत आहे. आता सध्या कच्च्या तेलाची किंमत $84 खाली आपल्याला गेल्याची पाहायला मिळत आहे. जागतिक लेवलला आलेली शांतता, कच्च्या तेलामधील घसरण, हॉर्मोनची सामुग्री खुली, या सर्व गोष्टींमुळे सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. एशियन मार्केटमधील काही इंडेक्समध्ये तर 5% जास्त तेजी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपले मार्केट देखील आज पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. मोठा कॅपअप मध्ये आपले मार्केट ओपन होऊ शकते. निफ्टीसाठी कोणत्या महत्वाच्या लेवल असतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर निफ्टी 200-250 पॉईंट गॅपअप ओपन झाली तर लगेच पॉझिटिव्ह साईडचा ट्रेड करू नका किंवा फ्रेश एंट्री घेऊ नका. गॅपअप ओपन झाल्यानंतर थोडंसं मार्केटला खाली येऊ द्या. 50-100 पॉईंट खाली आल्यानंतर रिव्हर्सचा सिग्नल जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही नवीन फ्रेश एंट्री घेऊ शकता. ज्या लोकांनी BTST साठी फ्रायडेला ट्रेड घेतला होता पॉझिटिव्ह साईडचा, म्हणजे ज्यांची सीई मध्ये एंट्री होती, त्या लोकांनी मार्केट ओपन झाल्यानंतर प्रॉफिट बुक करायला काही हरकत नाही. नवीन फ्रेश तेजी घ्यायची असेल तर आपल्याला थोडंसं मार्केटला खाली येऊ द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला नवीन संधी त्या ठिकाणी चांगली मिळू शकते. मार्केट गॅपअप ओपन झाल्यानंतर मार्केटसाठी सर्वात महत्त्वाच्या लेवल असतील त्या म्हणजे 23,800 ही लेवल जर ब्रेक झाली तर निफ्टीची वाटचाल 23,900 ते आजच 24,000 कडे होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. अगदी 24,040 ते 24,050 पर्यंत पण निफ्टी इंडेक्स जाऊ शकतो. पण कधी, जेव्हा मार्केट मोठ्या प्रमाणात गॅपअप ओपन होईल आणि त्याच्यानंतर ओपन झाल्यानंतर थोडंसं मार्केट खाली येईल आणि रिव्हर्स मार्केट वरती जाऊन आजचा जो काय हाय असेल तो ब्रेक करेल. त्याच्यावरती जर मार्केट काही काळ थांबलं तर आपल्याला 24,000 ब्रेक करताना देखील आज मार्केट पाहायला मिळू शकतं. पण समजा काही कारणास्तव मार्केटमध्ये दबाव निर्माण झाला आणि मार्केट 23,600 पर्यंत आलं तर 23,500 पर्यंत देखील येऊ शकतं. त्याची शक्यता कमी आहे, पण मार्केटमध्ये काही होऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये पाहिलं तर 7 आठवड्यांच्या हायवरती बँक निफ्टी सध्या काम करते. बँक निफ्टीमध्ये जोरदार तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सविस्तर याचं विश्लेषण केलेलं होतं. आज बँक निफ्टीने वरील बाजू 57,400 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 57,700 ते 57,900 व 58,000 कडेही बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. तर खालील बाजू 56,500 हा खूप महत्वाचा सपोर्ट असेल. हा ब्रेक झाला तर बँक निफ्टीची वाटचाल 56,000 कडे होईल. शुक्रवारी रात्री इलॉन मस्क यांच्या पेसेक्स कंपनीचा IPO मार्केटमध्ये लिस्ट झाला आणि त्या IPO ला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे इलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियन बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. शुक्रवारी मार्केट जेव्हा बंद झाले आपले तेव्हापासून आतापर्यंतचा जर डाटा आपण पाहिला तर सोन्याच्या किमतीमध्ये 5%ची वाढ तर चांदीच्या किमतीमध्ये 10%ची वाढ दिसून येत आहे. शुक्रवारी स्वदेशी गुंतवणूकदारांनी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर विदेशी गुंतवणूकदारांनी एकदम छोटी विक्री केली. ही विक्री 27 मे नंतरची सर्वात कमी विक्री होती. मार्केटसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांनी इथेनॉलवरती संपूर्णपणे चालणारी गाडी बनवण्यासाठी परवानगी दिलेली आहे किंवा त्या संदर्भात सरकार मार्गदर्शन करेल असंही सांगितलेलं आहे. यामुळे ऑटो सेक्टर आणि शुगर सेक्टरसाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणता येईल. कोणती कंपनी पूर्णपणे इथेनॉलवरती
चालणारी गाडी बनवते यावरती देखील मार्केटचे लक्ष असेल. यासाठी कोणत्या कंपन्या सकारात्मक प्रतिक्रिया देतात, काय कंपन्यांचे लक्ष, काय कंपन्यांचं याच्यावरती रिॲक्शन येतं यावरती मार्केटचे संपूर्ण लक्ष असेल. त्याच्यानंतर 17 जूनला जी फ्रान्समध्ये परिषद सुरू होते त्या परिषदेला डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. आणि या भेटीवरती बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की ट्रेड डील संदर्भात देखील महत्वाची चर्चा इथं पूर्ण होऊ शकते. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.